संदेश. वेलकम टू माय चॅनल. त्याचं नाव आहे राईड अँड रिलीव्ह. सो जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की एक लाँग राईड येणार आहे, तो मी आत्ता ती लाँग राईड चालू करतो आणि त्यासाठी माझा बॅगचा सेटअप असणार आहे असा. सो मी जाणार आहे 3 ते 4 दिवसांसाठी. सो मी त्या हिशोबानेच कपडे वगैरे सगळं पॅक केलं आहे. आणि इकडे ही टँक बॅग आहे आणि ही क्लॉ बॅग आहे, जी ही बाईकच्या मागे जाणार आणि ही टँकला जाणार आहे. सो असा सेटअप आहे. आणि भलेही प्लॅन होती राईड, पण थोडा वेळ नव्हता मिळत. सो काल रात्री बॅग भरायला घेतली, बॅग भरली. जास्त झोप नाही झाली आहे, सिरियसली सांगू. दोन तासच झोप झाली आहे. त्यामुळे डोळे थोडे असे असे स्लीपी काइंड ऑफ फिलिंग येते. सो मी आता जातो बाईकवर आणि बाईकवर हा सगळा सेटअप करायचा आहे. आणि सेटअप करून लवकरात लवकर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निघू. कारण प्लॅन केलेला मी 5चा काल, कारण आधी तर 4चा केलेला, पण नंतर मग बोललो की नाही होणार, 5 करू. आता 6ला तरी निघालं पाहिजे. सो आता भेटू बाईकवर. आता बाईकचा सेटअप सगळं झालं आहे आणि आता आपण निघूया, देवाचा आशीर्वाद घेऊया. तू ही निरंकार मैं तेरे शरणा मैंने बख्श लो, तू ही निरंकार मैं तेरे शरणा मैंने बख्श लो, तू ही निरंकार मैं तेरे शरणा मैंने बख्श लो. 6:27 झालेत. 1.5 तास लेट आहोत, 1.5 तास. चल निघतो. तो हे होतं रे, नंतर तो बंद पडतो. सो आता कसं आहे, टिल पनवेल किंवा टिल ब्रेकफास्ट माझं तर कुठे हॉल्ट नाही आहे, कारण फ्युलअप पण नाही. फ्युलअप पण मी काल संध्याकाळीच करून घेतलं, त्यामुळे फ्युलअप पण करायची आता गरज नाही. टाकी फुल आहे, फुल. सो आज सांगायचंच राहून गेलं. सो मंडळी, आज दिनांक 26/1/2026 म्हणजे 26 जानेवारी आहे. आणि आज मी निघालो आहे सांगलीला. आणि निमित्त आहे 59वा निरंकारी संत समागम. सो समागम अटेंड करण्यासाठी मी निघालेलो आहे. ते मी प्लॅन करत होतो कुठेतरी जायचं, आणि पण वेळ मिळत नव्हता तसा. आणि असे आता प्रोग्राम तर होताच, समागम होता, तर त्यासाठी जायचंच होतं. आणि तेच निमित्त साधून दोन्ही कामं, की एक लॉंग राईड पण होते आणि एक ब्लॉग पण होतं आहे आणि समागम पण अटेंड करायला मिळते. हा गाईज, मस्त आता उजेड पडला आहे आणि मस्त कानामध्ये भक्तिगीतं चालू आहेत आणि मी त्याच्यात आता सहभागी होत आहे. बाप आणि आई, बाप आणि आई माझी
विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीम रे जातिरी, आहे भीम रे जातिरी, माझे माहेर पंढरी. तर मंडळी आता पोचलो आहे मी खोपोलीला. आहे ना, भरपूर उशीर झाला आहे मला इथे पोचायला आता. आणि मी हे पण बंद ठेवलेलं, चार्जिंग संपली बॅटरीची, तो गोप्रो पण बंद झालेला. मी आत्ता थोडा वेळ घाटाला लागण्यासाठी लावूया, आता बॅटरी चेंज करूया. सो आता बॅटरी चेंज केली आहे, गोप्रो पण रेडी आहे आणि आता घाट सेक्शन पण लागेल. सो घाट सेक्शनमध्ये थोडा स्पीड कमीच ठेवला पाहिजे आणि वळणाचं आहे त्यामुळे आरामात जायचं. मला कसली घाई नाही, सो आपण आरामात जायचं. सेंटर काही दिसतच नाही. मला नाश्ता करायचा आहे, जेवायचं नाही आहे, नाश्ता करायचा आहे. बट स्नॅक्स सेंटर असं कुठे दिसतच नाही, सगळे बंदच आहेत. आज 26 तारीख आहे त्यामुळे कदाचित माहिती नाही, पण आज स्नॅक्स सेंटर नाही, धाबे आहेत भरपूर. चुकी केली मी, तिथे कामतमध्येच खाल्लं पाहिजे होतं, तेच बेटर झालं असतं. आता इथे पुढे काहीच नाही, इथे असंच आहे रोड. आता मला पुढेच कुठेतरी काहीतरी बघावं लागेल सिटीमध्ये वगैरे. आता फक्त आपण रोड एन्जॉय करूया, रस्ता एन्जॉय करूया मस्त.
थोडाफार घाटातला. मिसळ हाऊस मिसळ हाऊस मिसळ हाऊस मिसळ हाऊस. खाऊया इथेच खाऊया. नाश्ता करायला थांबलं आणि वडा उसळ मागवलं आहे. 2 वडे आहेत. सो नाश्ता करून घेतो, नंतर आपला राहिलेला प्रवास चालू करूया. सो नाश्ता करून झाला आहे माझा आणि थोडा वेळ इथे घालवला, तरी नाही म्हटलं तरी 20-25 मिनटं झाली आहेत. आणि वडा उसळ खाल्ला. वडा उसळ आणि पाव चांगलं होती टेस्ट वगैरे, तिखट पण होतं. आता पुण्याला आलो आहे, तिखट तर असणार थोडंफार. सो आता निघतो आहे. घरी वगैरे फोन केलेला, सांगितलं त्यांना, अपडेट दिले. सो आता अजून भरपूर वेळ आहे. खरं तर इथे पोचायलाच उशीर झाला आहे भरपूर. खूप स्लो आलो आहे मी इथे. सो पुढे आता भरपूर वेळ आहे जायला, भरपूर अंतर आहे कापायचं. आता मी इकडे एक मुलगा होता, त्याला विचारलं तर तो बोलला की अराऊंड 7 आवर्स लागतील, 7 तास लागतील अजून इथून पोचायला. सो आता जर्नी स्टार्ट करूया. आज सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यावर आज जरा एक्सपेक्ट करतो की गर्दी कमी असेल. सो बघू आता निघतो आहे मी पुढे. जस्ट झाली सगळी तयारी, पाणी वगैरे प्यायलो, सगळं झालं. जस्ट आता फक्त निघतो, नंतर मग भेटू आपण बाईकवर. चला.